वळूयात पुढच्या बातमीकडे। स्वार्थी नेत्यांमुळे शेकाप आज अस्तित्वाची लढाई लढतोय असं माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी म्हटलंय। शेकापची वाताहत का झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांनी। पाहूया। प्रशांत ठाकूर जरी आता ह्या निवडणुकीच्या रिंगणात असेल तरी तुम्ही खऱ्या अर्थाने ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते ते शेतकरी कामगार पक्षातून आणि शेतकरी कामगार पक्षातून तुम्ही पहिल्यांदा खासदार झालात आणि तुम्ही संपूर्ण कारकीर्द शेतकरी कामगार पक्षाची पाहिले। पण आताच ते शेतकरी कामगार पक्ष ते शेकाप आता शेवटच्या खटका मोजत आहे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काय याला सगळ्याला म्हणणार, काय अशी परिस्थिती निर्माण झाली की अस्तित्वाची लढाई आता शेकापला करावी लागते? बघा, तुम्ही माझ्याबद्दल तर त्याच्यामध्ये शेका पक्षात त्यावेळेस चांगले लढाई केली वगैरे म्हणताय। मी शेका पक्षात होतो त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष प्रणवामध्ये एकटा विरुद्ध सर्व पक्ष होते, पण शेका पक्ष जिंकत होता। मी काँग्रेसमध्ये 2004 साली गेलो, तिथून काँग्रेस जिंकत गेली सर्व पक्ष विरुद्ध असताना आणि काँग्रेस सर्वांच्या पुढे होती। 2013-14 मध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी आम्हाला खारघरच्या टोलमाफी नाही केली आणि ते सांगून आम्ही त्यांना सांगितलं हे नाही झालं तर आम्हाला मग दुसरा विचार करावा लागेल। आम्ही भाजपात गेलो आणि 2013 पासून सगळ्या निवडणुका ज्या येतात त्या भारतीय जनता पक्ष आज मोठ्या फरकानं जिंकतोय। म्हणजे प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर आणि त्यांचे सहकारी जिथे जातील तिथं कार्यकर्त्यांचा माहोल तयार करतात, तात्विक दृष्टीने पटवून देतात की हे बघा हे आपल्याला हे असं करायला पाहिजे आता, आणि त्याच्यामुळे पक्ष कुठला काय प्रश्न नाही। शेका पक्षात तुम्ही म्हणाल तर आताचे नेते बुडवायला निघाले। शेवटचा प्रश्न विचारतो की विकासाच्या साठीच तुम्ही मोठ्या पक्षांसोबत राष्ट्रीय पक्षांसोबत तुम्ही गेलात आणि मात्र आता शेतकरी कामगार पक्ष देखील तोच विचार करतायत आणि ते देखील राष्ट्रीय पक्षांसोबत जायला बघतात, महाविकास आघाडीसोबत जायला। परंतु महाविकास आघाडी मात्र त्यांना घेताना दिसत नाही, त्यांना साधी उमेदवारी देखील महाविकास आघाडी दिली, एवढी परिस्थिती बिकट आहे त्यांच्यामध्ये। एकच महाविकास आघाडीवर जायला बघतायत। आता उदाहरणार्थ शिवसेना, उबाठा, उद्धव ठाकरेंची शिवसेना जी आहे, आता ही मोठं पक्ष होतं पण त्यातले 40 आमदार बाजूला गेल्यानंतर त्याची ताकद राहिली किती होते आणि किती बाजूला गेले। 51-52 पैकी 40 बाजूला गेल्यानंतर 12 आमदार तिथे राहिले, म्हणजे मेन पक्ष बाजूला झाला। राष्ट्रवादी सुद्धा अजितदादा, शरद पवार साहेबांचं चांगले व्यक्तिमत्व आहे, सर्व नेतृत्व चांगलं आहे, पण त्याच्यातले सुद्धा आमदार अजितदादा सांगतायत का पवार साहेबांनी संमती दिली होती भाजप बरोबर जायला, तर अशा पद्धतीनं खरं काय खोटं काय त्यांनाच पाहिजे बिचारांना। पण तशा दृष्टीनं सगळ्या आमदारांचं म्हणणं होतं की आपण भाजप बरोबर जाऊया, म्हणजे लोकांच्या हृदयात काय आहे ते बघून लोकांना साथ देऊन शेवटी आपलं काय खरं करण्यापेक्षा तर आज उबाठा असेल किंवा राष्ट्रवादी असेल आणि मग आमचा शेका पक्ष आपण ज्याला म्हणतोय तो असेल, काँग्रेस असेल, तर अशी अवस्था आहे की धड एकमत कधी होत नाही। हे करू का ते करू त्यांचं चाललंय, त्यामुळे ते तिथेच अगदी उजत बसलेले आहेत आणि जग मात्र पुढे चाललंय। शेतकरी कामगार पक्ष राज्यात एकेकाळी विरोधी पक्ष नेता म्हणून पक्ष होता, परंतु त्याची आज सध्या जी राज्यात वाटा सुरू झाली आहे याला सर्वस्वी शेतकरी कामगार पक्षाचे नेतेच जबाबदार आहेत। त्यांचा स्वार्थीपणा हा पक्षाला नडलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिस बाबरसह विनय म्हात्रे, NDTV मराठी, नवी मुंबई।